त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती पुण्यातनं आहे। जैन हॉस्टेल प्रकरणी गेले काही दिवस सातत्यानं रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ हा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला होता। पण हे प्रकरण आता हळूहळू शांत होत आहे असं चित्र दिसू लागलेलं आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये जे गोखले बिल्डर्सनं ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये आहेत त्या पैशाचं नेमकं काय होणार हे मात्र अनुत्तरित आहे। बिल्डरकडनं ट्रस्टला देण्यात आलेली ही रक्कम गोठवण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांची आहे। ही रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्याची त्यांची मागणी आहे। त्यामुळे धर्मादाय आयुक्त नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागेल। दरम्यान जमिनीचा व्यवहार जवळपास रद्द झालाय। ट्रस्टच्या जागेचा व्यवहार आम्ही रद्द करायला तयार असल्याची माहिती गोखले बिल्डर्सच्या वतीनं कोर्टात देण्यात आली। त्याच वेळेला जैन ट्रस्टनं सुद्धा हा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दिला। दरम्यान दोनही बाजूंनी प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त आपला निकाल देतील आणि पुढची सुनावणी 30 तारखेला पार पडेल। तर दोन्ही बाजूंनी या प्रकरणामध्ये एक प्रकारे सामंजस्य दाखवलं जात आहे। 230 कोटींचा व्यवहार होता आणि 230 कोटी रुपये बिल्डरला परत दिले जावेत असं जैन मुनींनी म्हटलेलं आहे। पण त्याच वेळेला हे 230 कोटी रुपये आले कुठून असा सवाल रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केलाय। विशाल गोखले के साथ भी किस प्रकार का अन्याय नहीं होना चाहिए और मुरलीधर अण्णा मोहोळ ने जो कुछ भी कहा किया मुझे उसका कुछ पता नहीं है, लेकिन यदि उन्होंने सकारात्मक हमारे मंदिर को बचाने की बनाई है तो हमारे उनके साथ भी हमको उनको मौका देना चाहिए, सुधरने का संभलने का उनको अवसर देना चाहिए। और ये जो फ्रीज करने की बात है वो अपना राजनीतिक विषय है, मुझे पता नहीं इसका, लेकिन जो संपत्ति गोखले की गई है उसको उसकी वापस की जाए, ट्रस्टी उसको पूरा वापस करे जिम्मेदारी के साथ में और ट्रस्टी इस भुगतान को करे ऐसा हम आह्वान करेंगे। त्यांनी जे 230 कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत, याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे 230 कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे। जी बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केले का याची माहिती घेतली पाहिजे।